नमस्कार, दंडवत. आपण आज बाहेर वांगे भाजून आणि भरीत करणार आहोत. तर तुम्ही आता बघतच राहा आपण कसं भरीत करतो. मी पूर्ण पद्धत तुम्हाला कृती, रेसिपी, साहित्य सगळं आम्ही दाखवू. आता हे वांगे भाजून घेतो. टेरेसवर पत्रा ठेवला आणि बाहेर वांगे छान असे जाळ करून आणि भाजून घेतले. आणि इतके सुंदर वांगे भाजले गेले, खूपच छान. वांगेच तसे आणले होते आणताना बाजारात स्वतः जाऊन मी आणि स्वतःच वांगे चूज करून पाहून आणले होते. आणि ही चूल पेटवली. मग नंतर चूल पेटवून घेतली. आता हे भरीतसाठी मिरच्या भाजून घेते. अशा छान अशा मिरच्या चुलीवरच आम्ही लहानपणी चुलीवरच स्वयंपाक खाल्लेला आहे. खूप सुंदर असा असतो. आणि ही 1 किलो वांगे होते आपले, म्हणून जळगाव वांगे होते, म्हणून त्याच्यासाठी एक गड्डी जी आपली एक जुडी असते कांद्याची पात ती घेतली आणि पूर्ण घेतली. ती अशी ती कापून घेतली म्हणजे छान बारीक कापून घेतली. आणि ती आपल्याला भरीतमध्ये टाकायची आहे. हे बघा किती हिरवीगार आहे, किती सुंदर आहे. गावाकडे असं छान असं मिळतं, फ्रेश भाजीपाला, सुंदर असा कलर बघा तुम्ही किती छान आहे. आणि कवळी होती बरं का, छान अशी होती कांद्याची पात. आता चुलीवरच त्या भाकरी करून घेऊ. भाकरी पण आज चुलीवर आम्ही पार्टी केली समजा. आज वर टेरेसवर सुंदर अशा भाकरी चुलीवरच्या छान आणि खूप खमंग भाजल्या जातात गॅसपेक्षा चुलीवरची भाकर. आणि मी पूर्वी केलेल्या आहेत, आता नाही करत मी. आता मी गॅसवरच करते, पण मी आधी चुलीवर भाकरी करून घेतल्या आणि छान अशा भाकरी झाल्या. आणि वांगे पण भाजणं चालू होतं एका बाजूला. हे बघा छान असे भाजले जातात वांगे पण. आणि जाळ पण छान. माझ्याकडे जे सरपण होतं ना ते छानच होतं, म्हणून ते पटकन पेटलं आणि पटकन हार झाला त्याचा, म्हणजे जाळ झाला. आणि त्याला इतके सुंदर वांगे बिलकुल लोण्यासारखे भरीत झालं होतं. इतके सुंदर वांगे होते. आणि 2 पैसे जास्तच देऊन आणले होते मी इतरांपेक्षा. त्या माणसाकडे खूप सुंदर, विकणाऱ्याकडे खूप सुंदर वांगे होते, ते आणले होते मी. आणि एका बाजूला माझी ताई, माझी सुनबाई दुसरं तयारी करता आहेत. मी भाकरी करते ना, मग तोपर्यंत त्या तयारी. ही बघा ही माझी सून वांगे सोलून घेते आहे, जे भाजलेले वांगे ते. आणि माझी ताई काहीतरी मसाला कुटून घेते, लसूण, अद्रक, मिरची असा ठेचा त्या याच्यामध्ये भरीतमध्ये टाकण्यासाठी. आणि ही सून माझी वांगे सोलून घेते भाजलेले. त्यांना काही जमत नाही चुलीवर भाजायला, नाही ना भाकरी, नाही ना काहीच नाही जमत दोघी नंदीन भाऊजाईला. पण मला मदत करतायत त्या, मी भाकरी करते म्हणून. वांगे भाजून दिले आणि मग मी भाकरी करायला लागली. तोपर्यंत त्यांनी मला वांगे शिलून दिले असे छानसे. काढून टाकला काळा भाग भाजलेला. आणि सगळीच तयारी करून दिली त्यांनी मला दोघींनी. आणि मी आता भरीत करणार आहे. कढई ठेवली, तेल तापलं आणि हे आता जिरं टाकलं त्याच्यामध्ये. आणि हे वाटीभर शेंगदाणे, हे खोबऱ्याचे काप, हे भरीतमध्ये टाकावंच लागतं, तेव्हा भरीत छान असं होतं. मग मी हे टाकून घेतलं. आणि आता छान असे लाल असे करून घेऊ आपण, खमंग तळून घेऊ त्यांना. आणि मग नंतर बाकीची कृती. जाळ तर इतका छान चालत होता ना, धूर नाही काय नाही. सरपण खूप छान होतं ना, त्याच्यामुळे धूर नव्हता होत. ओलं असलं तर धूर होतो म्हणून. आणि खूप चवीचा लागतो स्वयंपाक. चुलीवरचा स्वयंपाक खूपच चवीचा लागतो. जेवढा गॅसवरचा लागत नाही तेवढा चुलीवरचा स्वयंपाक चवीचा लागतो. पण आता ते काय झालं, आता ते कालांतर झालं एखाद्या वेळेला असं वाटतं माणसाला. आता त्या गावाकडे थोड्याफार पद्धती राहिल्या आहेत, शहरात तर बिलकुल नामोसाईच झाले त्या गोष्टी. आणि पण आम्हाला आज आली होती आठवण, म्हणून चुलीवरचा भरीत करायचं, भाकरी करायचं ठरवलं. आणि करतो आम्ही मध्ये मध्ये, खूप छान असं होतं. हे बघा मग मी आता ठेचलेला अद्रक, लसूण आणि मिरच्या हे टाकून घेतलं. आणि ते पण तळून घेते चांगल्या प्रकारे. हे टाकला हिंग टाकला, वातूळ असतं ना वांगे म्हणून हिंग टाकला. आणि आता ही धण्याची पावडर, तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक भाजीसाठी धण्याची पावडर थोडी का होईना वापरत असते. आणि हा गरम मसाला आहे आपला घरचा बनवलेला, तो गरम मसाला पण मी टाकला. आणि अजून परतून घेतलं. बघा असं छान असं परतून घेतलं. खूपच सुंदर वास, म्हणजे जो सुगंध होता तो खूप सुंदर सुटला होता बरे का. आणि छान होत होतं भरीत म्हणून, आणि खमंग होत होतं बघा.
याच्यावर चुलीवर कसं सगळीकडनं जाळा लागतो सारखा, म्हणून खूप सुंदर असं लाल लाल असं छान असं भाजून तळून घेतलं होतं मी. आता टाकते मीठ. मिठामुळे वेगळाच स्वाद येतो, तुम्हाला माहिती आहे, मी आधी पण सांगितलेले आहे तुम्हाला. चव येते, सगळ्या मसाल्याला वेगळीच चव येते. मिठामध्ये शिजवला ना आपण, तेलामध्ये आणि मिठामध्ये शिजवला म्हणून खूप सुंदर अशी चव येईल त्याला. आणि आता आपण कांद्याची पात धुवून बाजूला ठेवले आहे आणि हे टाकले ओटाणे थोडेच टाकले. ओटाणे नसले भरीतामध्ये तरी चालतात, पण शेंगदाणे खोबरं हे पाहिजेच असतं भरीतमध्ये. पण होते माझ्याकडे थोडे ओटाणे, मी टाकून घेतले. आणि ही एक गड्डी जी काही कांद्याची पात आपण स्वच्छ धुवून घेतली होती, ती आता टाकून घेतली कढईमध्ये आणि तिला परतवायची असते. ती चांगली परतवली, ती चांगली वाफवली, तिला शिजवली. त्याच्याशिवाय भरीत टाकायचं नसतं, कारण भरीत आपण शिजवलेलं असतं ना, आधी शिजवून आणि स्मॅशरने स्मॅश करून घेतलं आहे, त्याला बारीक करून घेतलं आहे आणि ते त्याच्यात टाकायचं आहे. म्हणून त्याला काही जास्त शिजवायची गरज नसते. पण कांद्याची पात कच्ची असते ना, तिला चांगली परतून घ्यावी लागते. मग आता मी परतून घेतली आणि मला असं वाटलं की तेल थोडं कमी आहे प्रमाण त्याचं, म्हणून मी थोडं तेल टाकून घेतलं. कमीत कमी 100-150 ग्राम तेल एवढा 1 किलोच्या भरीतला लागलं मला. 7-8 मिरच्या, 100-150 ग्राम तेल लागलं, एक कांद्याची पाताची गड्डी लागली आणि बाकीचं आपल्या चवीप्रमाणे मसाले, मीठ, मिरची आपल्याला जसं लागत असलं तसं घ्यायचं. आपल्याकडे लहान मुलं बाळ असले तर कमी तिखट करायचं. सगळेच जरी खाणारे सारखे असले, मोठे असले तर मग जरा जास्त असलं तरी चवीला छान लागतं. असं झालं आमचं भरीत आणि छान असं शिजून घेतले मी त्याला. आता शिजून म्हणजे जास्त नाही, परतून घेतले. तुम्हाला सांगितलं वांगे आधीच शिजलेले आहेत आणि लोण्यासारखे वांगे होते, खूपच सुंदर असे कवळे होते, हिरवेगार असे वांगे निवडताना चांगले जरी निवडले ना तर भरीत छान होतं. नाहीतर बिया अशा टचटच खूप बिया लागतात आणि एक भाग असा जाड असतो, तो शिजत नाही, त्याला काढून घ्यावा लागतो. नाहीतर सगळ्या भरीतमध्ये बिया होता. म्हणजे वांगे निवडताना तुम्ही कवळे आणि हिरवेगार वांगे घ्यायचे आणि पेन्सिलसारखे घ्यायचे, म्हणजे असे शिदे घ्यायचे, वाकडे तिकडे असे जाड ढेबर असं वांगं घ्यायचं नाही. खूप सुंदर असं घ्यायचं वांगं. निवडतानाच वांगं चांगलं निवडायचं, म्हणजे भरीत खूप छान होतं. असे वांगे मी स्वतः जाऊन बाजारात आणले होते. चला तर तुम्हाला आमची भरीत पार्टी आवडली असेल भाकरींची तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं तुम्हाला, तुम्ही पण बनवून खा, खूप छान लागतं ते मला सांगा. बाय.